नमस्कार. गणेश चतुर्थी येत आहे तर कोणाच्या ना कोणाच्या तरी घरी 1.5 दिवस 3 दिवस 5 दिवस असे गणपती विराजमान करणार आहेत. तर या सगळ्यांमध्ये आपलं जे डाएट आहे ते हललं नाही पाहिजे किंवा आपलं वजन वाढलं नाही पाहिजे, यासाठी मी काही टिप्स तुम्हाला शेअर करते. पहिली जी टीप आहे ती ही आहे मोदक. तर आपण मोदकापासूनच सुरुवात करूया. तर बघा, गणपती बाप्पाने आपल्याला परमिशन दिली की दिवसातनं एक मोदक हा आपल्याला खायचा आहे. तर यामध्ये तळणीच्या मोदकापेक्षा उकडीचे मोदक तुम्ही खा. बघा, दोघांमध्ये कॅलरीज सेम असतात, पण तळणीच्या मोदकांमध्ये फॅट्स जास्त असतात, त्यामुळे आपण उकडीचा एक मोदक हा खाऊ शकतो. आता यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर आपल्याला करायचा आहे. याच्याने आपलं पचन देखील चांगलं होतं आणि साखरेचं प्रमाण देखील आपल्या शरीरामध्ये हे वाढत नाही. दुसरं म्हणजे आपल्याकडे आता सणासुदीचे दिवस हे आहेत, तर त्याच्यामुळे तळणीचे पदार्थ हे जास्त केले जातात, जसं पुरी, भजी, पापड वगैरे असं. तर हे सगळं न घेता आपल्याला उसळी, कोशिंबीर, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, या सगळ्यांचं प्रमाण हे आपल्याला आपल्या जेवणामध्ये जास्त ठेवायला हवं. तिसरी गोष्ट, चालणं. तर बघा, जेवढ्या आपण एक्स्ट्रा कॅलरीज या दिवसांमध्ये घेणार आहे, तर रोजचं तुम्हाला 1 तास चालणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या कॅलरीज एक्स्ट्रा घेता आहेत तर त्या तुमच्या बर्न देखील झाल्या पाहिजेत, म्हणजे तुमचं वेट जे आहे ते मेंटेन राहणार, वाढणार नाही. आता फेस्टिवल आहे, आपल्या घरी लोकांचं येणं जाणं हे चालूच असतं. मग कोणी ना कोणी आपल्याकडे मोदक आणतात, म्हणजे रेडीमेड जे मोदक मिळतात ते, तर त्याच्यामध्ये एक्स्ट्राची खूप जास्तीची शुगर टाकलेली असते. तर हे असे मोदक खाऊ नये. त्यासाठी तुम्ही घरातच तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्हाला लागेल तेवढं घरचं तूप टाकून, साखर किती पाहिजे की गूळ किती पाहिजे हे टाकून ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही हे बनवू शकता. हे बघा, त्याच्यापेक्षा काय करायचं, वेगवेगळ्या प्रकारची ताजी फळं तुम्ही घ्या, राजगिऱ्याचे लाडू असतील, मखानाची खीर असेल, हे सगळे पदार्थ तुम्ही हे खाऊ शकतात. तर हे बघा, पहिले आपल्या घरापासून ही आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर तुमचं बघून इतर लोक देखील त्याचं हे अनुकरण करतील.